नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज दाबेली बनवणार आहे. यासाठी इथं 6 बटाटे शिजवून घेतलेले आहेत मी. मध्यम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि इथं बटाटे एकदम बारीक असे स्मॅशरनं बारीक करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता मी इथं दाबेली मसाला बनवणार आहे. यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 10-12 मिरी घेतलेले आहेत, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे, विलायची घेतली, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचावर धणे घेतलेत, 1 तेजपान घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर दगडी फूल, मोठी विलायची आणि चक्री फूल असेल तर टाकलं तरी चालतंय. त्याच्यामुळं तर एकदम छान दाबेली मसाला तयार होतोय. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे लाल तिखट, बेडगी मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे, थोडंसं हळद टाकली. आता इथे एकदम छान असा दाबेली मसाला तयार झालेला आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे, दाबेली मसाला 1 चमचा टाकलेला आहे मी. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे बटाटे. आता याच्यात थोडीशी बेडगी मिरची पावडर पण टाकलेली आहे मी. आता हे मिक्स झाल्यावर थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा याच्यावर आणि छान असे एकजीव करून घ्यायचे. आता इथं मी चिंचेची चटणी बनवली होती, ती पण 2 चमचे टाकलेले आहे याच्यामध्ये बटाट्यामध्ये. आता इथं भाजी तयार झालेली आहे बटाट्याची, असं प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर या पद्धतीनं साफ करून घ्यायचे. आता वरून कच्चा कांदा टाकायचा आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यावरून. शेंगदाणे टाकायचे आहेत, असे सोलून घेतलेले आहेत भाजून. आता शेव टाकायची याच्यावरून. आता डाळिंबाचे दाणे पण असे सोलून घेतलेले आहेत, ते पण टाकून घ्यायचे. तर बघू आता इथं लादी पाव घेतलेला आहे मी. आता ह्याला मध्यभागी काप करून घ्यायचं आहे. आता ह्याला थोडीशी चिंचेची चटणी लावायची मधल्या बाजूला. आता ही जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ते याच्यामध्ये पावामध्ये टाकून घ्यायचे, आधी पावामध्ये, आणि अशा पद्धतीने शेव लावून घ्यायचे. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे. तव्याला थोडंसं बटर असेल तर बटर लावायचं किंवा तुपात अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे. तर इथे मी तूप लावत आहे. आता दोन्ही बाजूनी छान असं गरम करून घ्यायचं. आता इथं छान अशी दाबेली तयार झालेली आहे, तर बघू शकता. आता ह्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.